गुड मॉर्निंग बबडीज. फायनली आज जरा मोठा ब्लॉग होणार आहे. आज माझे मुंबईचे मित्र आणि मी आम्ही चाललोय गोव्याला. हा पहिला माझा गोव्याचा ब्लॉग आहे, जिथे आज सगळेजण आमचे जुने मित्र फिल्म मॅजिकचे आम्ही सगळे सोबत चाललोय. आणि खूप दिवस माझी इच्छा होती गोव्याला जायची. खूप आधी एकदा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय एवढं फिरणं नव्हतं आलं. आणि आता सगळे चाललोय. आता 5 ते 6 दिवस आम्ही गोव्याला आहे. तर बबडीच, माझ्या आयुष्यातले धक्के जरी कमी झाले असतील तरी लोकलचे धक्के काय मला चुकणार नाही. त्यामुळे गुपचूप ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत धक्के खात खात पनवेलपर्यंत पोहोचलो आणि 9:40ची मडगाव एक्सप्रेस पकडली. नेहमीप्रमाणे सिद्धेश आजही लेट झालेला आहे. नाही नाही, वेळेत नव्हता आणि मला ऑलरेडी सांगितलं होतं की नाही. हा नैनेश, मी त्याला ननू म्हणतो, माझा खूप जवळचा मित्र, एडिटर आहे बाय द वे तो प्रोफेशनली. आणि आज तो गोव्याला जाऊन काहीतरी एडिट करणार आहे असं आम्हाला समजलं. मी यश, माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगू, तुम्हाला सगळं. हा आमचा डीओपी राकेश. आता तुम्ही ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असताना काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. कारण फक्त तुमच्या PNR नंबरवरून स्विगी अँड झोमॅटो तुमच्या बोगीपर्यंत जेवण पोहोचवतात आणि तुम्ही चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. हिविम स्टेशनला उतरल्या थोडेसे असे किडेचाळे करून झाले की राईट साईडला बघायचं. राईट साईडला खास गॅलेक्सी गेस्ट हाऊस तुमची वाट बघत असतं. तिथे थांबायचं, 1 दिवसाचा मुक्काम करायचा. आमची ट्रेन लेट झाली होती त्यामुळे आम्ही आधीच बुकिंग केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मस्त आंघोळ विंघोळ करून मागे जायचं. म्हणजे अगदी गॅलेक्सी गेस्ट हाऊसच्या लगेच लेफ्ट साईडला मागच्या बाजूला सेंट जूड नावाचं बाईक्स अँड कार रेंटल सर्व्हिस सेंटर आहे पाठीमागे. तिथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलर्सच्या मोपेड्स घेऊ शकता, रेंटल करू शकता आणि तुम्ही तुमचा प्रवास टेन्शन फ्री करू शकता. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून हेविम पासून कलंगूट पर्यंतचा प्रवास सुरू केलेला आहे आपण. फार स्लो चाललाय ना. अहो द्या की मग रेस, चाल की भुंगाट गाडी. छानपैकी मस्तपैकी तयार होऊन आत्ता फायनली चाललोय आम्ही कलंगूटला. सनसेट थोडा मिसच झाला आमचा कलंगूटचा. आणि बागाला दुपारी गेलो होतो आम्ही. बागाला ॲज इट इज जसे आम्ही आलो, आम्ही
जिथं बंगलो घेतलाय त्याचं थोडंसं क्लिनिंग वगैरे चाललं होतं, त्यामुळे बॅग्स इथे ठेवल्या आणि डायरेक्ट बागाला गेलो. तर मोबाईल मी दुसऱ्याकडे दिला होता. आम्ही पाण्यात वगैरे थोडंसं भिजलो. त्याच्यानंतर आलो तर डायरेक्ट आराम केला, खाल्लं मस्तपैकी आणि आता आम्ही फायनली कलंगूटला निघालोय. छान नाईट वेअर वगैरे घालून दिसतोय छान आणि रेडी झालोय मी. सगळेच आम्ही रेडी झालोय छान. आता कलंगूटला जाणार आहे. कलंगूटला मस्तपैकी पार्टी वगैरे थोडीशी करणार आहे. तर साधारणतः थिविमला राहिलो. थिविमच्या नंतर आम्हाला काल लेट झालं, त्यामुळे थिविमला एक स्टे केला. थिविमवरून सकाळी आम्ही स्कूटी रेंट करून इथपर्यंत पोहोचलो आणि आता इथून पुढे आमचे 3 दिवस आहेत. आता आम्ही आहोत कलंगूटला. मॉर्निंगला काल आम्ही खूप पार्टी केली तरी स्टील आता आम्ही आज लवकर उठलो आणि मॉर्निंगला सनराईज बघायला आम्ही कलंगूटला आलो. सनराईज बघितला, थोडासा मोबाईलमध्ये डाटा पण केला आणि आजचा पहिला व्हिडिओ बघतो. मला खूप चांगलं वाटतंय. आज रोज एक वेगवेगळी एनर्जी यायला लागली. तर समुद्र हा माझा खूप आवडता विषय आणि काल एकदा फक्त पाण्यात गेलं आहे, आज पण पाण्यात जाणार आहे, उद्या पण पाण्यात जाणार आहे. मजा आहे, मजा. बाय द वे मला राकेशचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की राकेश माझ्यासोबत आलाय. राकेश कसं वाटतंय तुला? तू फर्स्ट टाइम सिद्धेश नेवस याच्यासोबत खास गोव्याला आलायस आणि तो माझ्यासोबत नक्कीच मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही की राकेश माझ्यासोबत येऊन खूप हॅपी आहे. कारण बाकी सगळे कपल आले आणि पर्याय नाही, आम्ही सिंगल आलोय. पर्याय नाही आमच्याकडे हॅपी असल्याशिवाय. ही दुनिया जालिम आहे. आमच्या लोकांना सिंगल ठेवले जालिम आहे. अरे तोंड बघ आमची, तोंड हे बघ पोरी कशा एवढं चांगली तोंड आहेत आमची. काय वाईट आहे आमच्यात? काय वाईट आहे? पण मी सांगतो असे हिरे आहेत ना, असे निळा आणि पीच कलरचा हिरा जगात कुठे मिळणार नाही. मराल तुम्ही एक दिवशी, मराल. गोव्याला आम्हाला सिंगल लोकांना पाठवले, मरो के चालू तुम. कसं वाटतं तुला माझ्यासोबत गोव्याला येऊन? तुला तर काय, याला तर चांगलंच वाटणार रे. याच्याकडे काय, याचं बरं आहे. आम्ही सिंगल राखेला आम्हाला टाकलंय. साधारणतः तू आम्हाला कशासाठी आणले गोव्याला? आता मला उत्तर दे खरं. फक्त बघत बसेल असं? आमच्याकडे ड्रायव्हर नव्हते, आम्हाला कोणते ड्रायव्हर म्हणून राकेश कळलं? लायसन्स इकडे लायसन्स नाही माझ्याकडे. बाय द वे लायसन्स हा 28 वर्षाचा झालाय आणि याच्याकडे लायसन्स नाही. माझं असं झालं की या दोघांना घेऊन तुला असं थोडी पण लाज वाटत नाही? बिलकुल नाही. बाय द वे असे रंग बदलणार आहेत उद्यापासून, आजपासून. आजपासून हे काय बोलते तूने? रंग माझ्यापेक्षा राकेशचे बदलणार आहेत. कारण आज आमची बऱ्यापैकी निम्मी मुंबईची गँग ही आज येते ट्रेनने. सो ते आले की आज थोडेसे राकेशचे रंग बदलतील, कारण त्याच्यात काही सिंगल मुली आहेत. हो काही नाही, एकच येते आज. आकाशवाणीचं हे गोवा केंद्र आहे आणि आपण पाहत आहात राकेश इथे बसून आयताच सरतोय आणि मी आणि यश आम्ही दोघे मॅगी आणि ऑमलेट पाव बनवत आहे. माझ्याकडून तुम्ही शिकू शकता पाहिजे ऑमलेट कसं पलटी मारायचं. ॲक्च्युली आम्ही गुड कुक, तुम्ही बघू शकता. आता हे ऑमलेट कसं मी एका ह्याच्यात पलटी मारतो पद्धतशीर. असं घ्यायचं आणि हे
मस्त पफी ऑमलेट बनवायचं असेल तर असं त्याला थोडंसं स्टीम द्यावे लागते. आता हे झालेलं आहे रेडी. आता हे आपण ही पण पलटी बघा कशी घेतो मी. ठीक आहे, हा कुठला अँगल हे बघ हे बघ हे बघ हे असं असं येईल. दिस इज मस्तपैकी मॅगी आणि ऑमलेट पावचा पोटात भत्तम टाकून आपण सगळे निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. अंकल वाली सेल्फी. नारियल पाणी, ठंडा ठंडा नारियल पाणी, 70 रुपये. सतराच किलोमीटर आहे, जवळच आहे असं सांगून पद्धतशीर घोडा लावून यशनं मला जवळजवळ 1 तास गाडी चालवून आरंबोल बीचला आणलं होतं. तर हे लक्षात घ्या, कलंगूटपासून आरंबोलला जायला 17 मिनिटे नाहीत तर तब्बल 1 तास लागतो. आरंबोलच्या दिशेने जाताना एक सुंदर चर्च दिसलं होतं. म्हटलं जाता आता बघून जावं थोडंसं, पण लांबून बघितलं तर तिथे नो इंटरेस्ट लिहिलं होतं. मग परत गाडीला किक मारली आणि गुपचूप फ्रँकोइज बीचला गेलो, म्हणजेच कॅन्डोलिम बीचला. कारण तिथे जाऊन आपण बघणार आहोत आत्तापर्यंत बघितलेला सर्वात सुंदर सूर्यास्त. सनसेट बघून झाल्या झाल्या सगळ्यात पहिल्यांदा बर्गर किंगला जाऊन 2-3 बर्गर पटकन पोटात दाबून घेतले आणि टू व्हीलर सोडून आता कारमध्ये स्विच झालो आणि पोचलो बागा बीचच्या शेजारी असलेल्या टिटोज लेनला. गुड मॉर्निंग बबडीच होय राकेश. गुड मॉर्निंग राकेश. आजचा दिवस 4था आहे आणि आता आम्ही चाललोय साऊथ गोव्याला. काल मला ॲक्च्युली असा लुक टाकता नाही आला. थोडंसं दमतोय, मजा करतोय, पण भारी वाटतंय आणि स्वतःला पण वेळ देतोय. महत्त्वाचं म्हणजे ते. बाकी लोक कपल माझा कपल बघा. कपल इकडे चिंगूर बाबा. बाय द वे आजचा प्लॅन आहे. आत्ता आम्ही चाललो आहे एका साऊथ साईडला, साऊथ गोव्याला. कोणतं बीच मला माहीत नाही, आय डोंट नो. हे सगळे प्लॅन बनवत आहेत. मी यांच्यानुसार त्यांच्यासोबत फिरतो आहे फक्त, कारण मी जास्त प्लॅनिंगमध्ये पडत नाही आहे. मागच्या वेळेस मालवणला मी प्लॅनिंग करत होतो, व्लॉगिंग करत होतो आणि मीच ड्रायव्हिंग करत होतो, त्यामुळे मी जास्त एक्झॉस्ट व्हायचो. आत्ता मी जास्त बाकी गोष्टींमध्ये पडत नाही. मी फक्त व्लॉगवर, स्वतःवर, माझ्या मनशांतीवर फोकस करतो आहे, कारण मला त्याची जास्त गरज आहे. बीच एक्सप्लोअर करतो आहे, मजा करतो आहे, पार्टी करतो आहे, एन्जॉय करतो आहे, दमतोय सुद्धा. स्टील हा दिवस 4था आहे. आज पण आम्ही तेवढंच नडणार, तेवढंच मजा मारणार. भेटूयात दिवस 5व्याला. एकंदरीत 15 किलोमीटर लांब मंजिला आणि आता मस्तपैकी ताव मारायचा चालला आहे. खेकडा खायची मजा. हे जे आहेत हे अस्सल आहे. खेकडे घेतलेत, शिसेल्स घेतलेत. हे काय राख्या? हा भाकला आहे, भाकला. आणि हा प्रॉन्ज आहे. प्रॉन्ज इज माय फेवरेट फूड. बाकी ही फेनी आम्ही लिंबूसोबत आज आहे. दोघांना बोलायला वेळ नाही, कारण हे जे आहे यही आहे. थोडंसं पोटात रेटल्यानंतर आता फायनली गोव्याच्या स्ट्रीट्सवरून चाललं. एक रिमाइंडर सांगायचा होता, तो म्हणजे
तुम्ही जर बागाला जात असाल तर बागापासून अजून एक बीच जवळ आहे, तो म्हणजे फ्रँकॉईज नावाचा. आणि ॲज कम्पेअर टू बागा तो मग बीच मला सगळ्यात जास्त आवडला, कारण फ्रँकॉईज बीचला खूप कमी डिसेंट क्राऊड होता, स्टील ॲटमॉस्फिअर तसंच होतं. सो हे लक्षात ठेवा. पणजीवरून गोव्याला निघालो आणि जाता आता हा विवा कार्निवल बघून जावं म्हटलंय. मला काय एवढा खास आवडलं नाही, त्यामुळे आम्ही लगेच तिथून निघालो. तुम्हाला पण आवडत नसेल ना तर थांबायचं नाही, लगेच निघायचं आणि डायरेक्ट अंजुना बीचला यायचं. काका जाम प्यायला होता, फुल फकाड झाला होता आणि त्या बिचारा उतरला इतका छळ होता काय सांगू तुम्हाला. बाय द वे हा राज आणि हा तो हरामखोरी यश. लांब एक बाई आगीसोबत खेळताना दिसली. जवळ जाऊन बघितलं तर ती इतकी मस्त आगीसोबत निवांत खेळत होती ना, तिला बघून मला माझ्या एक्सची आठवण आली. माझी एक्स पण माझ्या फिलिंगसोबत अशीच खेळायची हो. बघा ना कशी निवांत खेळतीये. जाऊ द्या, आता जाता आता एक्सची आठवण नको. फायनली हा व्लॉग आणि हे गोव्याचे 5 दिवस खूप छान गेले. तुम्ही सुद्धा जाऊन बघा, तुम्हाला सुद्धा खूप छान जातील. फायनली 5 दिवस स्पेंड केलेत गोव्यामध्ये, खूप जास्त एन्जॉय केलं आहे आणि आता फिलिम स्टेशनला परत आलो आहे. जस्ट आत्ता आम्ही गाड्या सबमिट केल्या. स्कूटी होत्या, एक कार आम्ही रेंट केली होती आणि 3 स्कूटी रेंट केल्या होत्या. चांगले लोक आहेत, फिल्म स्टेशनच्या जवळच आहे. मी याच्यात पण आता मेन्शन करणार आहे. खूप सपोर्ट केला त्यांनी. फक्त हां, कधी गोव्याला आलात तर गाड्या व्यवस्थित चालवा, ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका. महत्त्वाचं गाड्या व्यवस्थित चालवा, त्यांच्या गाड्या सेफ आणून द्या, म्हणजे त्यांच्याकडून पण काही इश्यू होत नाही, तुम्ही पण काही इश्यू करू नका. बाय द वे, ब्लॉगला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, भरपूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या.